लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मोधळपाडा शिवारात वनविभागाची धडक कारवाई. खैर लाकूड वाहतूक करणारे पिकअप वाहन जप्त. 2 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत. दिनांक 14 मे 2026 रोजी संध्याकाळी मौजे मोधळपाडा शिवारात वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत सुमारे 2,11,694 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. वनविभागाने गाव परिसरात सापळा रचून संशयितरित्या फिरणारे महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन क्रमांक GJ21T3467 ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैर प्रजातीचे ताजे तोडलेले 8 नग आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या लाकडाचे एकूण घनफळ 0.708 घनमीटर असून त्याची किंमत अंदाजित 11,694 रुपये इतकी आहे. तसेच जप्त वाहनाची किंमत अंदाजे 2 लाख रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले. ही संयुक्त कारवाई माननीय वनक्षेत्र बारे तसेच वनविकास महामंडळाच्या दक्षता पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी वनविकास दक्षता पथक तसेच आंबा व झरी वनक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कारवाई बारे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सुधीर कुंवर आणि वनविकास दक्षता प्रमुख श्री रमेश बलैया यांच्या नेतृत्वाखाली वनपाल व वनरक्षक कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कारवाई दरम्यान आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.